श्री स्वामी समर्थ। लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नामस्मरणाने कलियुगात आपण देवाच्या कनेक्शन मध्ये कसं येऊ शकतो। नुसतं नामस्मरणानेच आपण देवाच्या निकट जाऊ शकतो। तर माझ्या आयुष्यातही असे काही प्रसंग घडले आहेत, असे अनुभव आलेले आहेत की दिवसेंदिवस माझा स्वामींवरचा विश्वास अतूट होत गेला। मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणेच लहानपणापासून मी स्वामींना बघत आलेले आहे, त्यांचं अनुभव घेत आलेले आहे, पण प्रकर्षाने त्यांचा अनुभव ते आहेत असं जेव्हा जाणवायला लागलं ते वर्ष होतं 2011 पासून। आमचं लग्न झालं 2008 मध्ये आणि मी अक्षरशः सांगते, आपण म्हणतो ना देवाची कृपा असते, तर स्वामींचीच कृपा म्हणून मला असा नवरा लाभला की खरंच स्वप्नातही मी असं विचार करू शकणार की एवढा चांगला नवरा मला लाभला। तर त्यासाठी स्वामींचे खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक आभार। आणि 2009 मध्ये माझा मोठा मुलगा सोहम हा झाला आणि 2011 पासून आम्ही आमचा छोटासा संसार सुरू केला आणि 2011 पासून आम्ही छोट्याशा 2 खोल्यांमध्ये रेंटवरच होत्या, तिथून संसार सुरू केला। पण त्या संसारात पण इतकी एक वेगळीच मजा होती आणि मी स्वामींचं तेव्हा खूप मी करायला नाही लागले, महाराजांनीच करून घेतलं माझ्याकडून। तेव्हापासून मला मठात जाणे त्यांच्या किंवा पोथी करणे, त्यांच्या जे काही होईल मनापासून करणे। का मला कोणी पण काही सांगितलं का हे तू पोथी वाच, हा पोथी वाचायची, हा यज्ञ कर, होम कर, मी भरपूर केलं स्वामींचं। पण तेव्हा मला नामस्मरणाचं महत्व नव्हतं माहिती, का हे करायला पाहिजे म्हणजे हे होईल, हे करायला पाहिजे म्हणून हे होईल। कारण आमची आर्थिक परिस्थिती मी म्हणणार नाही खूपच चांगली होती, पण स्वामींच्या कृपेने आम्ही काटकसरीने पण असो, पण आम्ही संसार करत होतो। आम्ही शून्यातून संसार चालू केला आणि महाराजांची कृपाच होती म्हणून आम्ही एकमेकांना धरून होतो। झिरोतून स्टार्ट करणं म्हणजे काय असेल, त्याचं काय महत्व असतं हे खरंच आम्हाला तेव्हा कळालं। आणि असंच एकदा माझ्या मिस्टरांना नवीनच जॉब होता, ते कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहेत, नवीनच जॉब होता, तर त्यांच्या मामांकडेच ते जॉबला होते तेव्हा। पण माझ्या नवऱ्याने एक 7वी पासून, त्यांना वडील नव्हते, दुसरेच त्यांचे वडील एक्सपायर झाले, तर तेव्हापासून 7वी पासूनच ते कष्ट करायला त्यांनी सुरुवात केली आहे। काम करून, शिक्षण करून स्वतःच्या पायावर ते उभे होते। असेच एक दिवस असाच आला की वॉशिंग मशीन आम्ही नवीनच घेतली होती, तर मी प्रत्येक वेळेस एक शर्ट पॅन्ट चेक करून मशीन मध्ये टाकायचे ते कपडे, आणि काय कुणास ठाऊक त्या दिवशी मी घाई गडबडीत ते पॅन्ट शर्ट काही चेक केलं नाही आणि तसेच मशीन मध्ये ते कपडे टाकले। तुम्हाला खोटं वाटेल ही गोष्ट, पण हे खरंच माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे। आणि मग माझं नंतर माझे मिस्टर म्हणतात का अगं ती पॅन्ट धुवायला टाकली का तू, त्याच्यात पैसे होते। मी म्हटलं बापरे पैसे किती होते, तर ते म्हणे अगं 25-30 हजार होते आणि ते कोणाला तरी द्यायचे, ते आपले नाहीये, ते कोणाला तरी द्यायचे। मला अक्षरशः घाम फुटायला लागला की बापरे, मशीन तर मी लावलेली आहे, ही खरंच रिअल फॅक्ट गोष्ट आहे, यात अतिशयोक्ती काहीच नाही। मशीन तर मी लावलेली आणि ती मशीन चालू होती तेव्हा, आणि ती मशीन चालू होती, मी मध्येच ती बंद केली जस्ट ती, आणि मी थरथर त्या हातानेच ती पॅन्ट काढली, किंवा आम्हाला आता माहित होतं की त्याच्यातल्या सगळ्या नोट्या या ओल्या झाल्या असतील, फाटलेल्या असणार आहे आणि ते दुसऱ्यांना द्यायचे, म्हणजे आता परत कुठून दुसऱ्यांना द्यायचे ते पैसे। अक्षरशः मला आज एक अंगावर काटा येतो, खोटं वाटेल तुम्हाला ही गोष्ट, पण त्या नोटा मी जेव्हा ती पॅन्ट मशीन मधून बाहेर काढली, अक्षरशः त्या नोटा कडक होत्या, जशा ठेवल्या होत्या तशाच त्या नोटा करकरीत तशाच होत्या। त्या दिवसापासून मला म्हणजे असं वाटायला लागलं की बापरे खरंच। आणि मी सहसा हा अनुभव कोणालाच सांगितला नाहीये, कारण मला माहिती आहे, माझ्या फक्त मिस्टरांना मलाच माहिती आहे का आम्हाला वाटलं कोणाला खरंच वाटणार नाही, ही गोष्ट होऊ शकतं, एखादा प्रसंग असा होऊ शकतो आयुष्यात। पण लिटरली त्या दिवशी असं वाटलं का खरंच हा चमत्कार नाहीये, ही स्वामी कृपा आहे की त्या दिवशी महाराजांनी आम्हाला खरंच चमत्कार दाखवला। चमत्कार नाही म्हणतात, त्यांचा साक्षात्कार दाखवला का मी आहे, भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी सदैव आहे। आणि त्या दिवसापासून जो महाराजांच्या विश्वासाचा अध्याय सुरू झाला, तर त्याच्या दिवसेंदिवस भर पडत गेली।
आणि खरंच ही गोष्ट मला सांगण्याचा अनुभव, त्याचं तात्पर्य हेच होतं का खरंच आपण जर मनापासून महाराजांना विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, तर महाराज आहेत, आपल्या सोबत कायम आहेत. आणि खरंच मी पुढील व्हिडिओमध्ये पण दुसरा प्रसंग सांगेल का जेणेकरून एक मला माहिती आहे सर्वच माझे व्हिडिओ बघतात आणि ते स्किप करतात आणि जवळचेच माणसं आपला तो व्हिडिओ बघत नाही किंवा लाईक करत नाही, इट्स ओके. पण मला असं वाटतं कुठेतरी 100 1-2 जणांना जरी स्वामी नामाचं वेळ लागलं तर ही माझी सेवा स्वामींच्या चरणी रुजू होईल. बस एवढंच माझं याच्या मागचं काय म्हणतात त्याला मोटो आहे. बस असं स्वामी नाम घेत राहा, स्वामी नाम जप करत राहा. हा स्पेशल व्हिडिओ म्हणजे जे स्वामींवर विश्वास ठेवतात की जेव्हा खरंच कोणी नसतं तर तेव्हा फक्त स्वामी असतात. आणि आमच्या संसारात खरंच म्हणजे आमचा संसार जो सांभाळून घेतला, आम्हाला कसलीच म्हणजे खूपदा असे प्रसंग आले का बापरे आता काय होणार, पण तेव्हा महाराज होते आणि महाराजांनी सगळं सॉल्व्ह केलं. तर खरंच बाकी काही सेवा करू नका, पण नामस्मरण ही सेवा तुम्ही करा जेणेकरून तुम्ही स्वामींच्या निकट जाऊ शकाल. खरंच पुढील भागात आपण दुसरा अनुभव शेअर करेल मी. त्याच्यामुळे स्टे ट्यून विथ ग्रोवे स्टाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.